सकाळी सकाळी आमची एवढी गडबड कशासाठी चालली, आम्ही कुठं चाललो चला सांगते पुढं. पण त्याच्या अगोदर दादूचं आवरून घेतलं, परीचं आवरून घेतलं. आणि दादूचं आवरणं म्हणजे खरंच खूप मोठं अवघड काम आहे. त्याचं पटापट आवरून घेतलं आणि लागली माझं आवरायला. आता मला कुठं जायचं म्हणले की कपाट उघडल्याबरोबर लगेच प्रश्न पडतो की आता कोणती साडी घालायची. एक ट्राय करून बघितली पण ती पण नाही आवडली, मग दुसरी घेतली, ट्राय करून बघितली, ती छान वाटली. मग लगेच इकडे साडी वगैरे घालून तयार झाले. केस खूप ओले होते, आता कळत नव्हतं कोणती हेअरस्टाईल करावं. आणि लांब केस असल्यामुळे मला तर कोणती हेअरस्टाईल करायला पण जमत नाही. मग साधं सिंपल क्लचर लावून घेतलं. आणि आमच्या मॅडमचा नटाफटा आवरतच नव्हता आणि मॅडम आमच्या रुसून बसल्या होत्या की हा ड्रेस मला घालायचा नाही, आता तुम्ही सांगा हा ड्रेस तिला छान दिसतोय की नाही. मग दादू आम्ही छान असं रेडी झालोत आणि निघालोत. गाडीत बसल्यानंतर आपलं दादूचं चाललं होतं इकडं तिकडं बघायचं काम. आणि गाडीत बसल्यानंतर त्याला वेगळंच, दादूचे डोळे खूप बारीक झाले होते, त्याला झोप आली होती पण गाडीत बसल्यामुळं तो काही झोपत नव्हता. आता फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर आलो होतो आणि मी तर मोकळी झाली. दोन्ही लेकरं पप्पाकडे दिले आणि परीचं चाललं होतं पप्पा मला हे घ्या हे घ्या. प्रसाद वगैरे घेतला आणि चप्पल काढून आम्ही लगेच लाईनला लागलो. आणि खरं सांगते एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी. आणि त्याच्यामध्ये खूप ऊन पण लागत होतं. आता मी काही सांगत नाही मी कुठं आले तर, आता तुम्हीच बघून घ्या मी कुठं आले तर. आणि इकडे 15 दिवस यात्रा असते आणि आम्ही दरवर्षी इकडे येत असतो. दादूला आम्ही पहिल्याच वर्षी इकडे घेऊन आलो होतो. आणि फायनली आमचं देवीचं दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर तिथं एवढं भारी कुंकू लावतात ना, मला खूप आवडतं. खाऊ वगैरे घेतला आणि येताना दादू गाडीतच झोपला होता, त्याला खूप झोप आली होती. आणि इकडे आमचे माकड चाळे बघा, गाडीत बसल्यानंतर पण आम्हाला शांत बसायचं नाही. मग आम्ही मध्ये एका जागेवर थांबलो होतो, तिथं आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आम्ही चाललो होतो घराकडं. आणि घरी जाताना एवढं दमल्यासारखं वाटत होतं. चला मग आजच्यासाठी एवढंच, बाय.